सोशल मीडियापासून इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंत एक बातमी फिरतीये, ती म्हणजे एकनाथ शिंदेची बच्चू कडूंना ऑफर की त्यांनी विधान परिषद आमदार व्हावं. मात्र अट अशी आहे की त्यांनी त्यांचा पक्ष जो आहे प्रहार तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन करावा. ही बातमी बघितली, मनाला वाईट वाटलं, व्यथित झालं आणि न राहून हा व्हिडिओ करतो आहे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. मला बच्चू कडूंचा इतिहास आठवला की 4 वेळेस कुठल्याही पक्षाचा आधार न घेता आपल्या प्रहार या नावावर निवडून येणारा, आपल्या स्वतःच्या कामावर निवडून येणारा एकमेव आमदार, ज्या माणसानं आपल्यासाठी, शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी 350 पेक्षा जास्त गुन्हे अंगावर घेतले समाज हितासाठी, ज्या माणसानं 150 पेक्षा जास्त वेळा रक्तदान शिबिर केलं, शेकडो वेळेस त्यांनी रक्तदान शिबिर घेतले, अनेकांचे जीव वाचवले, जो माणूस गेल्या 20-25 वर्षापासून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शेतकऱ्यांसाठी एक दिवार म्हणून उभा होता, शेतकऱ्यांचे, दिव्यांगांचे प्रश्न मांडत होता, ज्या माणसानं दिव्यांगाला कोणी ओळखत नव्हतं, त्यांच्या प्रश्नाकडे कोणी बघत नव्हतं, अशा लोकांचे प्रश्न उचलले, त्यांच्यासाठी मंत्रालय तयार करून घेतलं. एवढंच नव्हे तर 500 रुपये दिव्यांगांना मानधन मिळत होतं. ते 500 रुपयाचं मानधन एकमेव बच्चू कडू नावाच्या माणसामुळं आज 2500 रुपये झालेलं आहे. एवढंच काय तर तुम्ही तुमच्या आमच्यातला एक चांगला आमदार पराभूत करून, बच्चू कडूंना पराभूत करून आपण काय तोटे केलेले आहेत हे पण त्या ठिकाणी लक्षामध्ये घ्या की खऱ्या अर्थानं आज 288 आमदार जे आहेत विधानसभेमध्ये ते आपापल्या पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत. ते तुमचं काही त्या ठिकाणी म्हणणं मांडायला तयार नाहीत. आज शेतकऱ्यांना पीक विमा नाही, शेतकऱ्यांना मनासारखी कर्जमाफी नाही, कुठलीच गोष्ट शेतकऱ्यांच्या मनासारखी होत नाही, तरी सुद्धा तुमचा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी तुमच्यासाठी भांडत नाही. एवढंच काय तर बच्चू कडूंना आपण पराभूत केलेलं असलं तरी चंद्रपूरच्या एखादा शेतकरी किडनी विकतो किंवा त्याला विकावी लागते, त्याच्या गावात बच्चू कडू नावाचा माणूस जातो, सभा घेतो, त्याला जागरूक करतो, त्याच्या अन्यायाला वाचा फोडतो. परभणीमध्ये एखाद्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली, आपल्या नवऱ्यानं आत्महत्या केली म्हणून त्याची पत्नी गर्भवती असताना आत्महत्या करते, त्यावेळेस बच्चू कडू परभणी जिल्ह्यातल्या एका गावामध्ये जातो, त्या गावाला त्या गोष्टीचं सैरसूतक नसतं, त्या गावाला जागरूक करून त्या गोष्टीला वाचा फोडतो. म्हणजे खूप दुर्मिळ असे लोक असतात जे लोक आपल्यासाठी लढतात, आपण त्यांना पराभूत करतो. मात्र आज त्यांच्यावर अशी वेळ येणं, ही वेळ बच्चू कडूंवर का आली? आज कुठल्या शेतकरी नेत्यामागे शेतकरी जाताना दिसत नाहीत. मी अनेक वेळेस बघितलंय, जे नागपूरला आपण आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाची पहिली सभा बच्चू कडूंची मी आयोजित केली होती आमच्या दरेगाव सिंदखेड राजा तालुक्यामध्ये. तर त्या ठिकाणी ती सभा घेतल्यानंतर शेतकऱ्यांचा जो प्रतिसाद होता, त्यानंतर बच्चू कडूंनी पूर्ण महाराष्ट्र पायाखाली घातला, सगळ्या शेतकरी नेत्यांना एकत्र केलं, भूतोन भविष्य ते आंदोलन उभं केलं. ते आंदोलन उभं केलं म्हणजे ज्या सरकारनं तुम्हाला कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं, त्या सरकारनं तुम्हाला लाथाडलं होतं. ते लाथाडल्यानंतर तुम्हाला बच्चू कडू यांनी जवळ घेतलं, तुमच्यासाठी मोजरीला 7 दिवस उपोषण केलं, त्यानंतर तुम्हाला एक लेखी पत्र मिळालं की आम्ही कर्जमाफी करू. त्याच्यानंतर नागपूरच्या भूतोन भविष्याचे आंदोलन झालं म्हणून तुम्हाला 6 मार्च 2026च्या अर्थसंकल्पामध्ये 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा झाली. त्याच्यानंतर कमिटी बसली, त्याच्यानंतर सरकार आता ज्या मीडियामध्ये हालचाली आहेत की कर्जमाफी होणार आहे. एवढी कर्जमाफी झाल्यानंतर एकाही शेतकऱ्याला वाटलं का हो की ज्या बच्चू कडूंनी आपल्यासाठी अन्नत्याग केला, ज्या बच्चू कडूंनी आपल्यासाठी स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतले, कर्जमाफी करायला सरकारला भाग पाडलं, त्या बच्चू कडूंचे आपण त्या ठिकाणी आभार मानले पाहिजे. मात्र हे न करता काही स्वयंघोषित शेतकऱ्यांचे काय म्हणतात त्याला मोठे नेते झालेले आहेत, त्या लोकांनी बच्चू कडू मॅनेज झाले म्हणून टीका केली. सह्याद्री अतिथीगृह मी बघितलेला आहे, आम्ही अनेक वेळेस बैठकीला त्या ठिकाणी गेलेलो आहे. 200-300 लोक असतात त्या ठिकाणी आणि चर्चा काय झाली? बंद दाराआड चर्चा केली. 200-300 लोकांमध्ये बंद दाराआड चर्चा होते. अरे त्या शेतकरी नेत्यामुळं, याच बच्चू कडूमुळं तुम्हाला कर्जमाफीची तारीख मिळाली, कर्जमाफीची घोषणा मिळाली, कर्जमाफीची अंमलबजावणी व्हायला लागली. आज तो माणूस विधानसभेमध्ये नाही, तुमच्या पीक विम्याची बोंब आहे, तुमच्या अतिवृष्टीच्या नुकसानीची बोंब आहे, तुमच्या सगळ्याच गोष्टीची बोंब आहे. आज तुमच्यासाठी लढणाऱ्या माणसावर तुम्ही फक्त टीका करा, तोंडसूक घ्या, भरभरून कमेंट्स मध्ये ट्रोलिंग करा, मात्र त्याच्या पाठीशी तुम्ही उभी राहू नका. आज बच्चू कडू नावाचा माणूस जर का त्यांच्या मतदारसंघातून निवडून आला असता तर आज एकनाथ शिंदेची किंवा या लोकांची हिंमत झाली नसती की बच्चू कडू तुम्ही आमच्या पक्षामध्ये या, आम्ही तुम्हाला विधान परिषद देतो. आज बच्चू कडू किंवा आज दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात म्हणतायत
की बच्चू कडू आमचा नेता आहे, त्यांनी आमचे प्रश्न मांडण्यासाठी एकनाथ शिंदेची ऑफर स्वीकारावी आणि त्या ठिकाणी जावं, विधान परिषदेमध्ये जावं. अनेक शेतकरी सुद्धा म्हणतात की बच्चू कडूंनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आपला एखादा प्रतिनिधी त्या ठिकाणी असला पाहिजे, यासाठी विधान परिषदेमध्ये जावं. मला हे एकदम वाईट वाटलं की बच्चू कडू यांना म्हणजे एकनाथ शिंदेनी ती ऑफर दिली. एकंदर ही वेळ का आली? एवढा शेतकऱ्यांसाठी लढणारा माणूस, लाट्याकाट्या खाणारा माणूस, या सगळ्या गोष्टी असताना ही वेळ नेमकी का आली? याचं आत्मपरीक्षण कुठेतरी शेतकऱ्यांनी सुद्धा करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभं केलेलं शेतकरी आले नाही, म्हणून त्या आंदोलनाची अनेक वेळा आपल्या दिव्यांग बांधवांनी बच्चू कडूंवरील प्रेमापोटी लाज राखलेली आहे. याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत. हे बच्चू कडूच्या बाबतीत होत नाही, हे प्रत्येक शेतकरी नेत्याच्या बाबतीत होत आहे. त्यामुळे चळवळ मोडून पडली, त्याग राहिला नाही, शेतकऱ्यांचे हक्क राहिले नाही. लाभार्थी करून टाकलेला आहे शेतकरी सुद्धा, जाती जातीमध्ये, धर्मामध्ये बाटवलेला आहे. आज बच्चू कडून एखाद्या धर्माचं, एखाद्या जातीचं प्रतिनिधित्व केलं असतं तर राज्यसभेची खासदारकी मिळाली असती, मंत्रिपद मिळालं असतं. मात्र शेतकऱ्यांसाठी भांडतोय हा माणूस, म्हणून कुठला तरी पक्ष आम्हाला ऑफर देतोय की तुम्ही पक्ष आमच्यामध्ये विलीन करा. बच्चू कडूंनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांच्या कार्यकर्त्यांशी, शेतकऱ्यांशी करून घ्यावा. मात्र यावर तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे जरा कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.